आपल्याला घडतो. इथे शुद्ध सत्व गुण आहे, प्रणवाचा चौथा चरण आहे ना, तर तो शुद्ध सत्व गुण आहे. आणि ह्याच्याबद्दल मग मागे जसं केलं होतं की आधी संपूर्ण उभारणी केली, आणखी नंतर त्याचा ताळा घालून दिला, तर तसा ताळा आता घालून देत आहेत की गुणसाम्य व्यतिरेके 98 जो आहे ओवी ती, महामाया आत्मज्ञान हे नावची न देखे तरी सर्वज्ञता तुर्या आसिके अवस्था द्वये. गुणसाम्य व्यतिरेके, गुणसाम्य अवस्था म्हणून जी याची आहे सृष्टीची त्रिगुणांची जी गुणसाम्य अवस्था आहे, म्हणजे तिन्ही गुण समपातळीत असणं. संपूर्ण सृष्टी जेव्हा निर्माण होते तर तेव्हा गुणक्षोभिणी असं म्हणतात, म्हणजे तेव्हा सगळ्या गुणांचा कमी जास्त असं होतं, सारख्या ह्याच्यात राहत नाही. प्रलयाच्या अवस्थेत तिन्ही गुण सारखे राहतात, ती गुणसाम्य अवस्था असं म्हणतात. आणखीन आता ही जी मायेची गुणसाम्य अवस्था आहे, तर त्याच्यात 3 गुण प्रकट झालेले नाहीयेत, म्हणून अभाव म्हटलाय, म्हणून व्यतिरेक म्हटलाय, 3 गुण बाजूला केलेले आहेत. मग जिथे 3 गुण नाही तिथे केवळ जाणीव निर्माण झालेली आहे. त्या मायेला आत्मज्ञान हे कसं कळेल? कारण तिथे केवळ ब्रह्माला स्वतःची जाणीव, ह्यालाच माया म्हणतात. मग माया म्हणजे दुसरं तिसरं काही जर का नाहीये, केवळ जाणीव आहे. त्या मायेला, माया वस्तुतः अचेतन आहे, जड आहे, तिला आत्मज्ञान ही संकल्पना तरी कसं काय आहे? चेतन आत्म्यासाठी कसा काय विचार करू शकेल? कारण विचार करायला किंवा आत्मज्ञान व्हायचं आहे असं म्हणायला आत्मज्ञान पहिल्यांदा नसलं पाहिजे, पहिल्यांदा भ्रम असला पाहिजे. हा की मी देह आहे वगैरे जेव्हा भ्रम असतो तर त्यावेळी आपण आत्मज्ञान बघायला जातो. पण माया जी आहे ती केवळ शुद्ध जाणीव स्वरूपाची आहे. आणखीन मायेची उपाधी स्वीकारलेलं जे ब्रह्म म्हणजे ईश्वर ज्याला म्हणतात, तर माया शुद्ध सत्वगुणी असल्यामुळे, म्हणजे जेव्हा ईश्वर आपण म्हणतो तर तेव्हा ती मूळ माया गुणसाम्य अवस्था आहे. आणखीन माया जी आहे तर ती शुद्ध सत्वगुणी असं म्हटलेलं आहे. आणखीन तिथे स्वतःच्या स्वरूपाचं अज्ञान म्हणून नाहीच आहे, म्हणून आत्मज्ञान ही संकल्पना पण करता येत नाही. पण वास्तविक काय आहे, तिथे जरी तिन्ही गुणांचा, आणखीन खरं सांगायचं तर शुद्ध सत्वाचा देखील मूळ मायेच्या बाबतीत संबंध नाही. जाणीव आहे म्हणून आपण म्हणूया की शुद्ध सत्व आहे, पण वास्तविक हे सगळं बघायला, ठरवायला तिथे आहे कोण? ती केवळ ब्रह्माला स्वतःची झालेली जाणीव आहे. पण तरी देखील तुर्य अवस्था, ईश्वर, सर्वज्ञता, जग निर्मिती वगैरे ह्या सगळ्या कल्पना जीवाच्यासाठी गृहीत धरायला लागतात, ज्याला आपण आधी मिथ्या उभारावे म्हणून म्हणतो, किंवा अध्यारोप असं त्याला जे नाव आहे ते आहे, की आपल्याला वाटतं की जग झालेलंच आहे. आणि मग जग झालेलं आहे म्हणतोय, आणखी इथे तर म्हणतात की 3 गुणांची अभिव्यक्ती नाहीच आहे, 3 गुण नाहीच आहेत. हे कसं काय जमणार? जे संपूर्ण विश्व आहे ते 3 गुणांच्या शिवाय होणार नाहीये. आणखीन म्हणून इथे 3 गुण आहेत, माया आहे, ईश्वर आहे, तो सर्वज्ञ आहे, सर्वसाक्षी आहे, सगळ्याचा कर्ता आहे वगैरे. अध्यारोप म्हणजे हे गृहीत धरायला लागतं. गणितात जसं आपल्याला काहीतरी गृहीतक असतं आणि त्याच्यानंतर आपण त्याच्या साह्याने ते थिअरम सगळे सोडवतो, तसं इथे जे आहे, किंवा एक्स धरतात बीजगणितात, तसा इथे माया स्वीकार केलेली आहे. आणखीन मग एकदा माया स्वीकारली, ती 3 गुण असलेली स्वीकारली, की 3 गुणांच्या अभिव्यक्ती म्हणून आपल्याला संपूर्ण जग सांगता येतं कसं आहे ते. पण वास्तविक पाहिला तर अचेतन माया आणखीन चेतन आत्मा यांचा काहीही संबंध नाही. पण तरी जीवाच्या समजुतीसाठी हे सगळं गृहीत धरलेलं आहे. आणखीन एकदा हे स्वीकारलं, या अवस्थाचे संबंधे अभिमानी येणे शब्दे परमात्मा प्रत्येगात्मा ऐसी द्विविधे नावे ब्रह्मासी चिकी. एकदा अवस्था आहेत, त्यांचे अभिमानी आहेत, स्थान आहेत वगैरे सगळं स्वीकारलं ना,
की मग प्रत्येक अवस्थेचा अभिमानी कोण, तो राहतो कुठे, त्याचं नाव काय आहे, त्याचा गुण कुठला आहे वगैरे सगळं हे सांगायला लागतं आपल्याला. कारण एकदा आपण जेव्हा अध्यारोप म्हणतो, जेव्हा काही आपण उभारणी करतो, तर तेव्हा ती टिकेल अशी हवी ना. आपण चिकित्सक माणसं आहोत, सगळी बुद्धिवादी आहोत. मग आपल्याला पटेल अशा पद्धतीने मांडणी करायला लागते. पूर्वीचं जर का आपण वादविवाद पाहिले, जुन्या काळातले, पूर्वी पद्धतच होती की जयपत्र घेऊन पंडित हिंडायचे, राजांच्या वेगवेगळ्या राजांच्या दरबारी जायचे, तिथल्या पंडितांची वाद करायचे. आणि तिथली बुद्धीची सूक्ष्मता जर का आपण पाहिली, मग हे असं कसं तुम्ही म्हणता, असं झालेलं असलं पाहिजे, आणि असं झालंय म्हटल्यानंतर तुमचं म्हणणं चुकीचं आहे वगैरे, या पद्धतीने ते खोडत असत. मग ह्या सगळ्या आर्ग्युमेंटला टिकेल अशी लॉजिकल मांडणी शास्त्रकारांना बसवून द्यायला लागलेली. वेदांत तत्वज्ञानात वास्तविक जे आहे ते आगाजे झालेची नाही असं समर्थ म्हणतात. ह्याच्या आपलं मांडुक्याच्या कारिकेवरती शंकराचार्यांचे आजे गुरु गौडपादाचार्य त्यांनी म्हटलेलं आहे की न कसित जायते जीवो संभवोस्य न विद्यते. आणखीन हे एतद्धि उत्तमतमं शास्त्रम यत्र किंचित न जायते, जिथे काहीही जन्माला आलेलं नाही, केवळ ब्रह्म आहे, म्हणजे अजातवाद ज्याला म्हणतात, ते सगळ्यात योग्य आहे. पण काय करणार, बुद्धी तैसी ना होये, आपल्याला ते पटणं अशक्य आहे. आणखीन असं असल्यामुळे शास्त्रकारांना ही सगळी मांडणी करायला लागते. आणि म्हणून अवस्था सांगितल्या, त्यांचे अभिमानी सांगितले, मग त्यांना प्रत्यगात्मा, परमात्मा वगैरे जीवाच्या संदर्भात, आणखीन ईश्वराच्या संदर्भात किंवा व्यष्टी आणि समष्टी यांच्या संदर्भात वेगवेगळी नावं सांगायला लागली. पण हे सगळं अध्यारोप स्वीकारायला लागतो. ब्रह्मावरती उपाधी आहे, ब्रह्माला मायेची उपाधी देऊन ईश्वरत्व आलं, त्या ईश्वराने जग निर्माण केलं वगैरे, ही सगळी मांडणी करायला लागली. आणखी म्हणून या संकल्पना स्वीकारायला लागल्या. या संकल्पना आपल्याला काय समजावून घ्यायच्या असतात, आणि समजावून घेतल्या की त्याचा उपयोग करून घ्यायचा. मूळ काय त्याच्यावरती नजर ठेवायची. पण ह्या ज्या सगळ्या संकल्पना आहेत, तर त्या समजावून घ्यायच्या, त्यांचा उपयोग करायचा, आणि त्या बंधनातनं दूर व्हायचं, पलीकडे जायचं, आणि खरं काय आहे ते जाणून घ्यायचं, ज्याला अपवाद असं म्हणतात. अपवाद म्हणजे अपवादात्मक गोष्ट वगैरे अशा तऱ्हेचा व्यवहारातला अपवाद नाहीये हा. अपवाद म्हणजे खरं काय आहे तर ते सांगणं, ते आपल्याला स्पष्ट कळलं पाहिजे. शेवटी आपल्याला सगळे ग्रंथ तिथपर्यंत घेऊन जातात. अद्वैताचे जे ग्रंथ आहेत ते शेवटी आपल्याला तिथपर्यंत घेऊन जातात. न भासे जै महामाया तै कैची सर्वज्ञता आणि तुर्या, ते वीण परमात्मेया प्रत्यगात्मेया अभिमानू कैचा. जर का मूळ मायेचाच विचार बाजूला केला, मूळ माया नाहीये असं जर का ठरवलं, तर अपवाद जो म्हटला तिथे सर्वज्ञता कुठची, तुर्या कुठची, ईश्वर कुठची, परमात्मा कुठचा, प्रत्यगात्मा कुठचा, ह्या सगळ्या संकल्पना होतात. प्रत्यगात्मा म्हणजे प्रत्येकाच्या आत असलेला जो आहे, चैतन्य रूपाने जो राहतो, ज्याला आपण आत्मा म्हणतो, कुटस्थ म्हणतो, साक्षी म्हणतो, तो प्रत्यगात्मा आहे. प्रत्येकाच्या देहात राहिलेला जो, तो प्रत्यगात्मा. आणखी परमात्मा म्हणजे जो पर आहे, सगळ्यात श्रेष्ठ आहे, सगळ्यांच्या मध्ये एकच जो आहे, तो परमात्मा. पण जिथे जीव आला तिथे प्रत्यगात्मा परमात्मा आला, तिथे अवस्था तुर्या वगैरे आला. इथे मूळ माया नाही जर का म्हटलं, तर मग जीव कुठला आणि परमात्मा कुठला, केवळ ब्रह्म जसं असतं तसं राहणार आहे. म्हणून तो जर का बाजूला केला, तर हे प्रत्यगात्मान तुर्या अवस्था हे कुठनं उरणार आहे. येणे पूर्वोक्ते विण कव्हणाचे मूर्धनी स्थान, आनंदा भासू भोगू तो कव्हणू बोलावागा. जर का हे प्रत्यगात्मा नसला, त्याचा अभिमानी आहे ना तुर्येचा, तर तोच जर का नसला, तर तो राहण्याचं जे मूर्धन्य म्हणून स्थान सांगितलेलं आहे, ब्रह्मरंध्र हे जे स्थान सांगितलेलं आहे, ते तरी कुठून येणार आहे. त्याचा काय संबंध आहे, कारण ते देहसापेक्ष आहे, प्रत्येगात्मा नाही.
परमात्मा नाही म्हणजे देह नाही, जग नाही, मग अशा याच्यात ते मूर्धन्य स्थान कुठून येणार आहे? आणि मग स्थान नाही, तो अभिमानी नाही, मग त्याला आनंदाभासाचा भोग कसा काय मिळणार? काहीच नाही आहे. येणे शुद्ध पंचके विहीनू, शुद्ध सत्वाचा विस्तारू कवणू, म्हणून हे सर्व ही चतुर्थू चरणू पर्णवाचा पै. आता ह्या 5 गोष्टी शुद्ध गोष्टी म्हटलेल्या आहेत, कारण इथे तुर्यावस्था आहे, प्रत्यगात्मा अभिमानी आहे, मूर्धा हे स्थान आहे, त्याचा आनंदाभास हा भोग आहे. हे ज्या सगळ्या 5 गोष्टी ज्या सांगितल्या मगाशपासून, तर त्यात जर का मुळात कल्पित असल्या, कल्पित म्हणजे शुद्ध सत्वाच्या विरुद्ध अशुद्ध, अशुद्ध कारण त्याच्यात भेसळ आहे, मिश्रण आहे, म्हणून त्या अशुद्ध. आणि अशा असल्या तर मग कुठून काय त्या येणार आहेत कुठनं? पण त्या जर का आपण स्वीकारल्या तर त्यांचा समावेश कुठे होतो? तर सगुण ब्रह्म ज्याला म्हणतात, म्हणजे चौथा जो ईश्वर तत्व जे आहे, ईश्वर सगुण आहे, निराकार आहे. ईश्वराचा 3 गुणांच्या प्रमाणे ब्रह्मा विष्णू महेश ही नावं येतात. आणखीन सृष्टीच्या रक्षणासाठी विष्णू अवतार घेतो, ह्या पद्धतीने मांडणी आहे सगळी. मग हे सगळं कुठून येणार आहे? सगुण ब्रह्म तरी हे कुठून येणार आहे? हे सगळं ह्या प्रणवाच्या 4थ्या चरणात सांगितलेलं आहे. 4थ्या चरणाला नाद आहे, बोलता येत नाही तो, त्याच्यासाठी आधी उ म वगैरे लागतं, मग त्याचा वगैरे होऊ शकतं मच्या नंतर. त्यामुळे तो एक प्रकारे अव्यक्त आहे, निराकार आहे. आणखीन हा प्रणवाचा 4था चरण आहे. म्हणून ह्याचा समावेश, ह्या सगळ्यांचा सगुण ब्रह्मात समावेश केलेला आहे. येथे वर्णाचा नाही उच्चारू, ध्वनिमात्राचा व्यवहारू, म्हणून अर्धमात्रा यैसा निर्धारू जाणीजे सुतू. आता पाहिलं की त्याचा उच्चार नाही करता येत. त्याचा उच्चार करता येत नसल्यामुळे तिथे पूर्ण अक्षर नाहीये. पण त्या ओंकाराचं पूर्णत्व येण्यासाठी ही अर्धमात्रा आहे, ध्वनिरूप आहे. नुसतं अ उ म म्हणून चालत नाही, ओ म्हणून चालत नाही. ओमच्या नंतर देखील तो आवाज आतमध्ये घुमतो. ओम आवाज आतमध्ये घुमतो, व्हायब्रेशन्स आपल्याला जाणवतात. आणखीन त्या एक याच्याबद्दल सांगते की ओंकाराचं शास्त्र बरंच मोठं आहे. ओंकार कोणी कशा पद्धतीने म्हणावा, प्रत्येक पद्धतीतनं फळ काय मिळतं, हे फार मोठं शास्त्र आहे. तेव्हा कशाही पद्धतीने ओंकार नाही म्हणून जाणकाराकडनं ते जाणून घ्यावं आणि मग म्हणावा. जसं अवरती भर दिला तर जागृती, आणखीन देह, आणखीन स्थूल सृष्टीचं फळ मिळतं. वरती दिला सूक्ष्म सृष्टीचं फळ मिळतं वगैरे. ह्या पद्धतीने बरीच मांडणी आहे त्याची. आणखीन त्यामुळे माहिती नसताना आपण ह्या काही काही गोष्टींच्या नादी लागू नये असं वाटतं. पण ही अर्धमात्रा म्हणजे काय, तर ती माया आहे हे आपण समजावून घेतलं. तथापि चतुर्थ चरणू येणे शब्दे बोले योगी जनू, तेथे परमात्माची सगुण निरोपी लागली. हा जो प्रणवाचा भाग बाकीचा जाऊन दे, पण जे ज्ञानयोगाचा अभ्यास करतात, म्हणजे जे जीव ब्रह्मैक्य वगैरे ह्या पद्धतीने विचार करतात, सगुण ब्रह्म पण लागतं. आपल्याला माहिती आहे की केवळ निर्गुणात जर का आपण राहिलो तर अत्यंत कोरडेपणा, आणखीन तर्क कर्कश व्हायचा संभव असतो. तिथेच सगुणाची ही आवश्यकता असते. सगुणाचे निआधारे निर्गुण पाविजे निर्धारे, सारासार विचारे संत संगे, असं जे समर्थ म्हणतात. किंवा सगळे संत तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, किंवा सगुणाची शेज निर्गुणाची बाज, अशा पद्धतीने सांगितलेलं आहे. सगुण निर्गुण काहीही भेद नाहीये. पण जे निर्गुण परमात्मा आहे, तर त्याचा निर्देश करण्यासाठी हा सगुण ओंकार रूप परमात्मा मानलेला आहे. त्याचा त्या खुणेने निर्देश केला जातो.
प्रणवाचा चौथा चरण जो आहे तर तो ही अर्धमात्रा म्हणण्यात येतो. आणखीन जेव्हा प्रणवाचा उच्चार पूर्ण होतो, जिथे संपतो, तिथे जर का मन बुद्धी चित्त अहंकार लय पावले त्या नादामध्ये, नादानुसंधान म्हणून पण एक आहे, त्याच्यात अनाहत नादाचाही संबंध येतो. माझा काही त्या शास्त्राचा अभ्यास नाहीये, आणखीन असता तरी इथे तो विषय नाहीये. नाद जिथे संपतो तिथे माया विरून जाते. त्या नादाबरोबर माया, मन, आणखीन केवळ सद्रूप ब्रह्म उरतं. थोडक्यात काय आहे की प्रत्यक्ष ओंकार आपण नाही म्हटलं तरी ह्या विचारांच्या साह्याने मायेचा निराश करता येतो. आणि मायेचा निराश झाला की केवळ तिथे परब्रह्म उरतं, एवढं लक्षात घ्यायचं. आणि ते सगुणाच्या आधाराने जर का आपल्याला, म्हणजे जो नामी आहे, जे आपलं उपास्य दैवत आहे, तर त्या उपास्य दैवताचं आपण नाम घेतलं म्हणजे मग त्या नामीच्याच अनुसंधानात राहिलो ना. आणि नामी आणि परब्रह्म याच्यात काय भेद आहे? ज्याचं मी नाम घेतेय तर ते परब्रह्मच आहे. आणि ते परब्रह्म असल्यामुळे ज्या वेळी नाम घेता 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 ते नाम विरून जातं, शांत होतं, केवळ तो नामी राहतो, त्याचा अर्थ केवळ परमात्मा राहतो, केवळ परब्रह्म राहतं. आणि ते वेळी उरे नेप्ती ब्रह्म सत्ता मात्रचे, त्यावेळी केवळ सद्रूप ब्रह्म होतं. केवळ आपण त्या ब्रह्माशी एकरूप होतो, नामाच्या साह्याने सुद्धा. म्हणजे विचारांच्या साह्याने होता येतं, तसंच नामांच्या साह्याने देखील होता येतं. इथे प्रणवाचं सांगितलेलं आहे, कारण विचार चाललेला आहे तो तुर्यावस्थेचा चालला होता. असो हे कारण व्यतिरिक्त काहीची नाही कार्य जात, म्हणून प्रपंचासी भिन्नत्व नाही परब्रह्मी. कार्यजात ज्याला म्हणतात, म्हणजे संपूर्ण यच्च यावत कार्य, कार्य म्हणजे संपूर्ण जगत, विश्व, ब्रह्मांड, अनंत कोटी ब्रह्मांड. हे व्हायला काहीतरी उपादान कारण पाहिजे, काहीतरी निमित्त कारण पाहिजे. जे ते कारण आहे ते ब्रह्मच आहे, दुसरं काही नव्हतंच आधी. म्हणून जे ब्रह्म सगुणात यायला लागलं त्याला कारण ब्रह्म असं म्हणण्यात येतं. आणखीन हे जे सगळं जग आहे ते त्याच्यावरती भासायला लागलं म्हणून त्याला कार्य ब्रह्म असं म्हणतात. आता जगाला कार्य ब्रह्म का म्हणतात? सरळ आहे. रज्जूवरती सर्प भासतो, रज्जूवरती सर्प भासल्यानंतर सर्पाला वेगळं अस्तित्व आहे त्या तो रज्जू रूप आहे, तो केवळ रज्जूवरती अवलंबून आहे. तो त्याच्या अस्तित्वासाठी रज्जूवरतीच केवळ अवलंबून आहे. रज्जू जर का नसली तर सर्प येणार आहे कुठनं? रज्जूच नाही, भास होणार आहे का? शक्य नाहीये. म्हणून रज्जू आहे म्हणून सर्प आहे. सर्प हा कायम रज्जू रूपच आहे. त्या सर्पाला रज्जू व्यतिरिक्त दुसरं अस्तित्वच नाहीये, ते तेच आहे. तसं हे जे कार्य ब्रह्म म्हणजे संपूर्ण ब्रह्मांड जे दिसत आहेत, संपूर्ण जग जे दिसत आहे, ते ब्रह्मावरती अध्यस्त आहे, ब्रह्मावरती भासायला लागलेलं आहे. आणि ब्रह्मावरती भासत असल्यामुळे ब्रह्मा व्यतिरिक्त त्याला अस्तित्व नाही. ते ब्रह्मच त्याच्याशी एकरूपच आहे. जोपर्यंत भास आहे तोपर्यंत आपल्याला त्याचं सत्यत्व वाटतं. एकदा का तो सत्य नाही कळलं की ते दिसत असलं तरी देखील त्यातलं सत्यत्व जातं, आणखीन परब्रह्मावरती आपली नजर राहते. त्यातलं सत्यत्व गेलं पाहिजे, जगातलं सत्यत्व गेलं पाहिजे. आणखीन तसं झालं म्हणजे जगाचा बाध झाला असं त्याला म्हणतात. आणखीन बाध होणं हे आपल्या साधनेच्या बाबतीत, विचाराच्या बाबतीत सगळ्यात मुख्य आहे. तो व्हायला लागतो. हे कार्यब्रह्म आहे. कार्यब्रह्म कारण ब्रह्माहून म्हणजे परब्रह्माहून वेगळं नाही. याचाच अर्थ भरला घनदाट हरी दिसे किंवा रीता ठावया राघवे वीण नाही. म्हणून तया पाहता पाहता तेच झाले ते लक्ष अलक्ष सर्वही बुडाले, म्हणून समर्थ सांगतात की त्याला पाहायला गेलं तर आपण तद्रूपच होऊन जातो. मग लक्ष्य काय आणखीन अलक्ष्य काय, तिथे काहीच भेद राहत नाही, तद्रूपताच येते.
फक्त त्यासाठी हे सगळं आधी समजून घ्यायला लागतं, तसा विचार करायला लागतो. त्याच्यासाठी सगुणाचा उपयोग करून निर्गुणाच्या कडे जायचा. सगुणाचा उपयोग जरी असला तरी सगुण आणि निर्गुण एकरूप आहेत हे लक्षात ठेवायला लागतं. नाहीतर आम्हाला सगुण नको म्हणून आम्ही बाजूला टाकलं असं नाहीये. सगुण आणि निर्गुण हे एकरूपच आहेत, कारण शेवटी सगुण हे निर्गुणाशिवाय नाहीच आहे. म्हणून कार्य ब्रह्म आणि कारण ब्रह्म हे एकरूप आहेत. परब्रह्माचे या सत्ता कारण प्रपंचासी अस्तिता, तेणे होय विद्यमानता सूक्ष्म प्रपंचासी. आता परब्रह्म जे आहे, शुद्ध ब्रह्म जे आहे, तर त्याच्यामुळे कारण ब्रह्म निर्माण झालं. ईश्वर त्याच्यावरती जाणीव रूप आला ना, आणखीन कार्य ब्रह्म पण त्याच्यावरतीच भासायला लागलं. म्हणजे सूक्ष्म काय आणखी स्थूल काय, सगळ्याचं अधिष्ठान जे आहे तर ते एक परब्रह्मच आहे. परब्रह्माशिवाय ह्या जगात कशालाही सत्ता नाहीये. सत्ता म्हणजे अस्तित्व नाहीये. सत्ता म्हणजे आपली जी सध्या सत्तेच्या साठी भांडणं चाललेत ती सत्ता नाही, इथे संबंधच नाही त्याचा. सत्ता म्हणजे अस्तित्व. परब्रह्माला सत्ता आली म्हणजे अस्तित्व आलं. आणि हे जे अस्तित्व आहे तर ते परब्रह्माच्या मुळे आलेलं आहे. त्याच्यावरती सगळं भासायला लागलं म्हणून त्याच्यावर तिथे ते अस्तित्व आलेलं आहे. मग सूक्ष्म प्रपंचे विण स्थूळ ब्रह्मासी प्रपंचासी नाही वर्तन, म्हणून कार्याची कारण जाणं येण्याची न्याय. आता सूक्ष्म आधी असतं की नाही आणि नंतर स्थूल येतं. पोळी करायला घेतो त्याच्या आधी काय असतं? कणिक असते, गव्हाचं पीठ असतं ना. पीठ सूक्ष्म असतं, ते आपण मळतो, त्याचा गोळा करतो, मग पोळी करायला घेतो. किंवा बी आधी असतं सूक्ष्म रूपात, त्याच्यानंतर त्याचं झाड होतं. आधी सूक्ष्म आहे त्याच्यानंतर त्याचं स्थूल होतं. आधी अपंचीकृत पंचमहाभूत आहेत, आणखीन त्याच्यानंतर त्यांचं पंचीकरण झाल्यानंतर हा स्थूल प्रपंच निर्माण होतो. त्या सूक्ष्म प्रपंचाशिवाय मग स्थूल प्रपंचाला अस्तित्व येणार आहे का? नाही वर्तणं. म्हणून कारणा वाचून कार्याला सत्ता नाही. आधी कारण असतं मग कार्य असतं. आधी कार्य मग कारण असं कधीही होत नाही. आधी कळस मग पाया रे हे जे आहे हे शक्य नसतं. म्हणजे वेरूळचं हे सोडा, ती गोष्ट पूर्ण वेगळी आहे. पण जगात कुठचीही गोष्ट कारणाशिवाय घडत नाही. एवढं अलिखित नाही, अगदी लिखित पक्का दृढ नियम आहे हा. याला अपवाद नाही, हा नियम आहे. म्हणून कारणा वाचून कार्याला सत्ता नाही. मग आता सूक्ष्म जे आहे त्याचाही विचार. म्हणून अकार तोची उकार, उकार तोची मकार, मकार तोच अक्षर रहित ब्रह्म, मकारू तोची अनाक्षरू ओंकारू परमात्मा पै. परत स्थूलाकडनं सूक्ष्माकडे आलाय. सूक्ष्म असल्याशिवाय स्थूलाला अस्तित्व नाही. जो आकार आहे तोच मकार आहे, जो मकार आहे तोच उकार आहे. आपलं सॉरी, आकार आहे तोच उकार आहे, उकार आहे तोच मकार आहे, आणि मकार जो आहे तोच अक्षररहित नाद आणि किंवा परब्रह्म आहे. प्रणव जो आहे तो ब्रह्मरूप आहे. हे संपूर्ण मांडणी मुकुंदराजांनी त्या शिष्याच्या सगळ्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी केलेली आहे. यैसे आपण पे बुझिजे तोच शुद्ध जीवू बोलीजे, ब्रह्म साक्षात्कारू पाविजे तेणेची पै. म्हणजे अशा पद्धतीने जेव्हा आपण सगळं हे जाणून घेतो, मी कोण आहे ही आपण जेव्हा ओळख करून घेतो, जेव्हा अशी ओळख होते आपल्याला, माझं स्वरूप नक्की काय आहे हे केवळ बुद्धीला नाही तर अनुभवात आपल्याला येतं, तर त्यावेळेस तो जरी जीव रूपाने आपल्याला दिसत असला तरी देखील मी ब्रह्म आहे हा त्याचा दृढ निश्चय होऊन जातो. या सगळ्या विचाराचा परिपाक कशात होणार आहे? व्हायला हवा, आपण म्हणूया तो व्हायला हवा. तो मी ब्रह्म आहे ह्या निश्चयात आणि अनुभवात. निश्चय झाल्याशिवाय अनुभव दृढ होणार नाहीये. अनुभव आधी गुरुकृपेने वगैरे येऊ शकतो, नाही असं नाहीये,
पण तो निश्चयाचं दृढीकरण अतिशय आवश्यक असतं. आणि हे दृढीकरण झालं तर तो जो निश्चय आहे, बुद्धिनिश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण आपण, ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी, हे सगळे शब्द लक्षात घ्यायचे. अहर्निशी, अखंड अखंड अनुसंधान त्याचे असं जेव्हा होतं तर तेव्हा तो ब्रह्म होऊनच फुटतो, तो पूर्ण ब्रह्म असतो. आणखीन त्यालाच जीवनमुक्त अशी संज्ञा आहे. मग तो जरी जीवरूपाने आपल्याला दिसला, सगळे व्यवहार करताना दिसला, तरी देखील तो त्याच्या देहासह ब्रह्म झालेला असतो, असा उपनिषदचा निर्णय आहे. उपनिषदांचा निर्णय असल्यामुळे तो स्वीकारायलाच लागतो. आणखीन हे कशा पद्धतीने होतं हे मुकुंदराजांनी इथे आपल्याला सांगितलं. असो हे ईश्वरोपाधी समेष्टी, जीवोपाधी बोलीजे व्यष्टी, यैसी समष्टी व्यष्टीची गोष्टी ते पादत्रये पै. म्हणजे असो म्हणजे आता हे इतकं सांगितलं. काय सांगितलं की समष्टी ही ईश्वराची उपाधी आहे. उपाधी आहे म्हणजे ईश्वर जो आहे तर तो समष्टी रूप आहे, आणि व्यष्टी ही जीवाची उपाधी आहे. हे सगळं जे आहे दोन्ही, परमात्मा प्रत्यगात्मा म्हणजे जीव म्हणा, ईश्वर म्हणा, किंवा इथे आता समष्टी आणि व्यष्टी, हे जे आहे ह्या सगळ्याचा प्रणवाच्या 3 चरणात समावेश आहे, म्हणजेच परब्रह्मात समावेश आहे. तद्रूपता आहे. प्रणवाच्या 3 चरणात समावेश आहे म्हणजे तसं शास्त्रकारांनी ते बसवून दिलेलं आहे. 3 चरणात कसा समावेश आहे त्याचा आपण गेले 2-3 वेळा विचार केलेला आहे. प्रणवाच्या हे सगळी सृष्टी कशी आहे, स्थूल सूक्ष्म वगैरे, तर त्याचा आपण विचार केला. एवं सबळू तत्वम पदार्थू, प्रणवाचा पादत्रये यथार्थू, अर्धमात्रा शोधिलिया एकार्थू होये असिपदे. सबळू म्हणजे जो भेसळयुक्त आहे, शबल तो. तत्वम शबल, त्वम पदार्थ, शबल तत्पदार्थ. शबलत्वम पदार्थ म्हणजे जीव, उपाधीसह जीव. शबल तत्पदार्थ म्हणजे ईश्वर, मायेच्या उपाधीसह असलेला. आणखीन प्रणवाचे पादत्रय, 3 पाद प्रणवाचे. ह्यांच्या सगळ्यांच्या यथार्थ अभ्यासाने एकार्थू होये असिपदी, असी पदात पूर्णपणे त्याचा अनुभव येतो. म्हणजे काय काय विचार करायचा आहे? तत्वम असी हा महावाक्याचा विचार सांगितला येते. शबलत्वम, शबल तत्, प्रणवाच्या 3 मात्रा आणि अर्धमात्रा म्हणजे माया. मायेपर्यंतचा सगळा मीमांसा करणं याला म्हणतात. म्हणजे शेवटपर्यंत पृथक्करण करत पूर्ण विचार करणं, तो तडीला नेणं, या पद्धतीने या प्रत्येक गोष्टीचा विचार करायला सांगितलेला आहे. आणखीन यामुळे तत्वम पदार्थ जो प्रत्येक ठिकाणी आपल्याला सांगितला जातो त्याचा हाच उद्देश आहे की त्याचा जर का यथार्थ विचार केला, पुरेसा विचार केला, अखंड त्याचं अनुसंधान ठेवलं, तर आपल्याला असी पदाचा अनुभव येतो. असी पदाचा अनुभव येतो म्हणजे जीव ब्रह्मैक्याचा अनुभव येतो. पण त्यासाठी शबलत्वम शबलतात हे स्वीकारायला लागतं. प्रणवाच्यात बसवलेलं आहे. आपल्याला तोही विचार कुठच्या दृष्टीने करता येतो तर शरीराचे सगळे घटक, त्याच्या अवस्था, आणखी त्या अवस्था कशा एकमेकींवरती अवलंबून आहेत. स्थूलातून सूक्ष्माकडे जायचं आहे. सृष्टी उत्पत्ती आपण पाहिली. सृष्टी उत्पत्तीमध्ये आधी सूक्ष्म आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यातनं स्थूल जन्माला आलेलं आहे. तसंच उलट्या क्रमाने जात जात आपल्याला त्या परब्रह्मापर्यंत पोचायचं आहे. शबल सगळं दूर सारायचं, शुद्ध आपण स्वीकारायचं आणि त्याचा सगळा विचार करून ते मी आहे असा निश्चय करायचा. असा जर का आपण केला, असा यथार्थ अभ्यास केला, तर असी पदाचा अनुभव येतो म्हणजे जीव ब्रह्मैक्य आपल्याला प्रत्यक्ष अनुभवात येतं. आणखीन ते दृढ होतं जर का तसा आपण निदिध्यास ठेवला तर.
तो शोधन क्रमुक कैचा यैसे म्हणसी गावत्सा तरी उत्तरार्धी स्वइच्छा बुससी तू. हे आता सांगितलं, पण जर का आता तुला वाटत असलं की शोधन क्रम कसा म्हणजे काय पद्धतीने मी विचार करू, कसं करू, असे पदाचा अनुभव मला कसा येईल, शबलत्वम पदार्थ वगैरे कसे मला बाजूला करता येतील, शबल तत्पदार्थ कसा बाजूला करता येईल, त्याचं सगळ्याचं ऐक्य कसं मला कळेल, हा जर का तुला प्रश्न पडला असला तर या ग्रंथाच्या उत्तरार्धात तरी उत्तरार्धी स्वइच्छा बुझसी तू. तुला इच्छा जर का असली ऐकायची तर पूर्ण तुझं समाधान होईल असं उत्तरार्धात मी तुला उत्तर देईन. येसी श्री गुरुची वाणी ऐकवणी शिष्य शिरोमणी करिता झाला विनवणी म्हणे मुकुंदराजू. म्हणून मुकुंदराज, मी मुकुंदराज म्हणतोय की हे श्री गुरूंनी सांगितल्यानंतर तो जो श्रेष्ठ शिष्य होता तो श्री गुरूंना विनवणी करायला लागला. काय विनवणी आहे ते पुढल्या अध्यायात सांगतायत. इति श्रीमद विवेक सिंधौ सृष्टिक्रमे गुरुशिष्य संवादे स्थूल देहे कथन पूर्वक समस्त प्रणवार्थ विवरणम नाम षष्ठम प्रकरणम समाप्तम. पूर्वार्धातलं आता हे 7वं मला वाटतं शेवटचं प्रकरण आहे. त्याच्यानंतर उत्तरार्ध सुरू होतो. आणखीन ह्या 7व्या प्रकरणात सर्व ब्रह्मयेती विवरण हे त्याचं नावच आहे. आपण पाहिलं की ह्याचा थोडासा शिष्याला आणखीन माहिती हवी होती म्हणून तो आता विनवणी करतोय. काय विनवणी करतोय? जय जयाजी श्री गुरुनाथा, माझे या प्रश्नाची या कथा राऊळे निरूपिले या समजता अनुक्रमेची. की गुरुनाथा जय जयकार असतो. पहिल्यांदा जय जयकार केला. जय जयकार कशासाठी केला? त्यांचं श्रेष्ठत्व मान्य केलंय तिथे. जेव्हा आपण कोणालाही जय म्हणतो तेव्हा त्यांचं श्रेष्ठत्व आपण स्वीकारतो, त्यांना आपण नमस्कार करतो. आणखीन त्याच्यामध्ये आपलं आपोआपच अहंकार गेलेला असतो. तो अहंकार जो आहे तो गेल्याशिवाय आपण कोणाचा जय जयकार करायला जाणार नाही. इथे जय जयकार केलाय आणि म्हणतायत की माझ्या प्रश्न जे होते ते अनुक्रमाने तुम्ही त्याची उत्तरं दिली. कुठले कुठले प्रश्न होते आपण एकदा बघूया. काय काय आहेत प्रश्न. दुसरा जो प्रकरण होतं त्याच्या शेवटी हे शिष्याचे प्रश्न आहेत. तव शिष्य विनविले जी जीव शब्दे काय बोलिले. जीव म्हणजे काय नक्की, ब्रह्म म्हणजे काय. आपण पाहिलं हे तत्वसृष्टी कथन वगैरे मध्ये जीवाचा विचार झाला, ब्रह्माचा विचार झाला. पुढे विचारतोय परमात्मा तो कवणू सगुणू किंवा निर्गुणू की विलक्षण, हा पुढला प्रश्न होता. परमात्मा सगुण आहे, निर्गुण आहे, काय आहे, त्या वेगळा आहे, कसा आहे, परमात्म्याची लक्षणं सांगा. माया ते कव्हणाची शक्ती, अविद्येची कैसी गती किमाश्रय येते. म्हणजे माया तिचं स्वरूप काय आहे, शक्ती स्वरूप आहे ती मान्य आहे, पण तरी देखील ती कोणाची शक्ती आहे, ती कुठे असते, तिची काय स्थिती असते, आणखीन अविद्या काय करते नक्की, ती कोणाच्या आश्रयावरती राहते, प्रपंच कोणे निर्मिला, कसला बनलाय तो. जो जीव आहे तर त्याला संसार मुळात नाहीये, पण तरी देखील तो कसा काय बंधनात अडकला. ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मला द्या. हे प्रश्न होते शिष्याचे. तर त्याप्रमाणे श्री गुरूंनी उत्तर दिली. मायेचं झालं, अविद्येचं झालं, प्रपंच कसा निर्माण झाला हा विचार केला, आणखीन जीवाच्या गळ्यात का पडला तर तो विस्मरण झालं स्वरूपाचं. इथपर्यंत आपण हा सगळा त्याच्या प्रश्नांची श्री गुरूंनी उत्तरं दिलेली आहेत. परब्रह्म स्वये वेद्ये जे जीव ईश्वरासीही वंद्ये तेथवनी उठती माया अविद्ये विवर्तू रूपे. आता इथे जे काय म्हणूया शिष्य थोडासा आढावा घेतोय.
त्याला कळलेलं आहे आणि तो आता थोडासा इथे आढावा घ्यायला निघालेला आहे की परब्रह्म स्वयं वेद्य आहे, म्हणजे स्वसंवेद्य ज्याला म्हणतात, स्वयंप्रकाश ज्याला म्हणतात, असं आहे स्वयंवेद्य. म्हणजे जे जीव ईश्वरासीही वंद्य, जीवाला ईश्वराला सगळ्यांना ते पूर्णपणे वंद्य आहे, म्हणजे अत्यंत श्रेष्ठ आहे. आणखीन माया अविद्या ह्या विवर्त रूपाने त्या परब्रह्मावरतीच भासायला लागलेल्या आहेत. दोघांनाही जीव ईश्वर ब्रह्म हे मूळ आहे, सगळ्यांचं स्वरूप आहे, ते वंदनीय आहे, त्याच्याशिवाय दुसरं काही नाही. म्हणजे आता परत हे आलं की परब्रह्म स्वयंवेद्य, स्वयंवेद्य, स्वसंवेद्य, स्वयंप्रकाश वगैरेचा अर्थ काय आहे? तेच त्याला जाणतं असा अर्थ नाहीये. तर ते कुठल्याही प्रमाणाने कशाही पद्धतीने जाणता येत नाही, हा त्याचा अर्थ आहे. त्याचं ते प्रकट होतं. कसं प्रकट होतं? अनुभव रूपाने प्रकट होतं, त्याच्याशी एकरूप झाल्यावर प्रकट होतं. ह्याला स्वयंवेद्य असं म्हणतात. आपल्याला जगातले प्रत्येक गोष्ट कुठल्या तरी माध्यमात कळते, पंचज्ञानेंद्रियांनी कळते आपल्याला, ज्याला प्रत्यक्ष प्रमाण म्हणतात. आपण विचार केला होता हा. अगदी थोडक्यात पाहूया की पंचज्ञानेंद्रियांनी म्हणजे प्रत्यक्ष प्रमाणाने आपल्याला जगातल्या प्रत्येक गोष्टीचं ज्ञान होतं. कानांनी ऐकून, डोळ्यांनी पाहून, त्वचेने, स्पर्शाने वगैरे वेगवेगळ्या अशा पंचज्ञानेंद्रियातनं त्याच्या मार्फत आपल्याला ज्ञान होतं. पण त्याच्या पलीकडे आणखीनही काही आहेत अनुमान प्रमाणे. जरी ते प्रत्यक्ष प्रमाणावरती म्हणजे धूर दिसण्यावरती अग्नी आहे असा निश्चय, हे सगळे त्याच्यावरती जरी अवलंबून असलं तरी देखील शेवटी तिथे अनुमानाशिवाय आपण अग्नीच्या ह्याच्यापर्यंत पोचू शकत नाही. अनुमान प्रमाणे, उपमान आहे, अर्थापत्ती आहे, शब्द प्रमाण आहे. कोणीतरी सांगायला लागतं तेव्हा आपण तिथपर्यंत जाऊ शकतो, नाही तर कसे काय जाणार? आपलं आपण काही जाऊ शकत नाही. शब्द प्रमाण आहे, अनुपलब्धी प्रमाण आहे. म्हणजे परब्रह्म अशा पद्धतीने उपलब्ध नाही, वस्तूच्या कुठच्या तरी एखाद्या दिसणाऱ्या पदार्थाच्या रूपाने उपलब्ध नाहीये परब्रह्म. पण ते नाही अशी जागा नाहीये. हे सगळे पदार्थ इथे असतात तिथे नसतात असे अनुपलब्धी प्रमाणाला विषय होतात. ब्रह्म तसं होत नाही, हे सांगण्यासाठी अनुपलब्धी आहे. चेष्टा ते एक प्रमाण आहे, त्याच्याबद्दल काही खुणा करता येत नाही. कुठच्याही पद्धतीने ब्रह्माचं ज्ञान करून देता येत नाही. ज्ञान करून देता येत नाही म्हणजे शब्दांनी फक्त असं असं आहे म्हणून सांगता येतं, पण हे घे म्हणून देता येत नाही. ते ही मोठी अडचण आहे परब्रह्माच्या ज्ञानाच्या बद्दल. एका हद्दीपर्यंत त्याच्याबद्दल आपल्याला बोलता येतं, एका हद्दीपर्यंत काहीतरी सांगता येतं. पण तरी देखील जो ऐकणारा आहे त्यांनी विचार केला, तसा अखंड अनुसंधान ठेवलं, चित्त शुद्ध आणि शांत केलं, तरच त्याला तो स्वसंवेद्य त्याच्यात तो जातो. तिथे स्वसंवेद्यता येते. जेव्हा तो त्याला अनुभव येतो तेव्हा ते स्वसंवेद्य आहे, तेच त्या प्रकट झालं त्याच्यामध्ये, अशी बोलण्याची भाषा असते. वास्तविक तो तेच होऊन जातो, तो परब्रह्मच होतो. आणखीन ह्याला स्वसंवेद्यता असं म्हणतात. पण आपण अध्यारोपाच्या भाषेत जातो, आपण जीवाला स्वीकारतो, ईश्वराला स्वीकारतो, आणि त्या दोघांनाही ते परब्रह्म वंदनीय आहे, त्या परब्रह्माला नमस्कार करावा वगैरे या पद्धतीने आपण बोलतो. पुढे आता माया अविद्या तेची आरिसे, तेथ परब्रह्म प्रतिबिंबे आपैसे, ते ईश्वर जीव ऐसे वेद बोलिले. उपमा दिली आहे जीव आणखीन ईश्वर यांना सांगण्यासाठी की माया आणखीन अविद्या हे दोन आरसे आहेत. माया जी आहे तिच्यात ब्रह्माचं प्रतिबिंब पडलं की ईश्वर होतो, आणि अविद्येत पडलं की जीव, असं वेदांत शास्त्राचं सांगणं आहे. आपली वेळ मला वाटतं संपती आता, तर याच्याबद्दल आपण पुढल्या वेळी बोलू.
इथे प्रतिबिंब आणि बिंब हे कसं काय, की इथे येथा आक्षेपू असे थोरू मुख्य बिंबी होय आकारू तरी प्रतिबिंबाचा वडंबरू दिसे दर्पणी. की आरशात प्रतिबिंब पडायचं तर बिंबाला रूप पाहिजे ना, तर प्रतिबिंब पडेल. परब्रह्माला नाही काही आकार, नाही काही गुण, प्रतिबिंबाच्या भाषेत बोलता कसं तुम्ही? म्हणून पुढे विचार आहे, याचा आपण पुढल्या वेळेला विचार करूया. थांबूया इथे. तुम्हाला काही, कोणाला काही विचारायचं असलं तर विचारायला हरकत नाही. ज्योत्स्नाताई, आपण स्वसंवेद्य म्हणजे आता बघितलं की 5 ज्ञानेंद्रिय आणि 6 प्रमाणांनी जे कळत नाही तो स्वतःच अनुभवाने कळतं. मग स्वयंप्रकाशत्व म्हणजे काय? मग त्यांच्या दोन्हीत काय? त्यालाच दोन्हीचा स्वयं अर्थ एकच आहे. स्वयंप्रकाशत्व म्हणजे त्याला कोणी प्रकाशित करू शकत नाहीये, हा त्याचा अर्थ होतो. प्रकाशित करू शकत नाही म्हणजे त्याचं कुठच्याही पद्धतीने ज्ञान होऊ शकत नाही. त्याचं तेच प्रकाशित आहे, त्याच्या प्रकाशात इतर सगळं प्रकाशित होतं. बरोबर. त्याच्या अधिष्ठानावर सगळं जे जगात दिसते त्याच्या ज्ञान प्रकाशामुळे आपल्याला बाकीच असं ज्ञान होत असतं. ते ज्ञानरूप आहे. बरोबर. आणि ते आहे म्हणून आपल्याला बाकी पदार्थांचं ज्ञान होतं. मग त्या असणाऱ्या ज्ञानामुळे होणारं ज्ञान जे आपण नेहमी म्हणतो तस्य भाषा सर्वमिदं विभाती. प्रतिभाताई बोला. म्हणजे अगदी छान समजलं तुम्ही सांगितलं ते. पण हे काय बरं, कार्य ब्रह्म आणि कारण ब्रह्म ह्यांना जर सगुण आणि निर्गुण ब्रह्म मध्ये समजून घ्यायचं तर कुणाला काय म्हणायचं? म्हणजे कारण ब्रह्म निर्गुणाला म्हणा तुम्ही, म्हणायचंच असलं तर. सगुण ब्रह्म हे कार्य ब्रह्म आहे. सगुणाचे आधारे निर्गुण आपल्याला जायचं आहे ना, म्हणजे स्थूलाकडनं आपल्याला सूक्ष्मला जायला लागतं. सगुण जे आहे तर तो अध्यारोपात मोडतं, ते कार्य ब्रह्म आहे. आणि निर्गुण कारण ब्रह्म म्हणा तुम्ही, पण ऍक्च्युअली जेव्हा आपण कारण म्हणतो तर तेव्हा शुद्ध ब्रह्माचा विचार करता येत नाही. तर अधिष्ठान आहे हे विसरू नका. ते स्वतः काहीही करत नाही. म्हणूनच कारण ब्रह्म म्हटल्यावर मला वाटलं की कारण ब्रह्म मायेचा उद्भव झाल्यानंतर ते कारण ब्रह्म होतं. म्हणजे तेच सगुण ब्रह्म म्हणायचं का असं म्हणते? त्यालाच सगुण ब्रह्म म्हणा. मग कार्य ब्रह्म काय? कार्य ब्रह्म म्हणजे विश्व, जग. अच्छा, म्हणजे कारण ब्रह्म म्हणजे सगुण ईश्वर आणि कार्य ब्रह्म म्हणजे जग, असं समजून. असंच घ्यायला लागतं ते. दोन वेगळे सेट वापरले ना शब्दांचे, तर त्यांच्यामध्ये संबंध जरा प्रस्थापित झाला की जरा बरं असतं, म्हणजे असं कळतं जरा. बरोबर आहे. आणि आपण अनेक ग्रंथ वाचतो, अनेक ग्रंथात अनेक पद्धतीने शब्द वापरण्यात येतात. आणखीन त्यांचा मेळ आपल्याला घालता आला की छान वाटतं. मग म्हणून विचारलं. आणि ते कुणालाही दुसरीकडे विचारता येत नाही, कारण आता संदर्भ चालू असतो. अजून एक असंच तुम्ही चतुर्थ चरण ओंकाराचा असा शब्द वापरला, तर चतुर्थ चरण म्हणजेच अर्धमात्रा का? करेक्ट. अच्छा. म्हणजे तो जो नाद आहे त्या नादाला ब्रह्म म्हणायचं का नादानंतरच्या सायलेन्सला ब्रह्म म्हणायचं? नादानंतर एकरूपता जी येईल, एकरूपता आली तर त्याला ब्रह्म म्हणायचं. म्हणजे नाद हा मायेमध्ये मोडतो का? अर्धमात्रा म्हणजे माया आहे. तो नाद असतो ना, तो नाद आहे. म्हणजे तो माया झाला. तिथे शब्द नाहीयेत, केवळ नाद आहे. ती माया झाली. आणि मग आपण एकदम म्हणजे गप्प बसतो ते सगळं झाल्यावर, आणि मग तो जो सायलेन्सचा पोर्शन आहे थोडा, त्याला मग ब्रह्म म्हणायचं. त्याला वास्तविक ब्रह्म म्हणता येणार नाही, कारण आपल्याला जर का स्वतःची जाणीव असली तर आपल्याला तो ब्रह्मानुभव नाहीये. त्या नादात न जर का आपण स्वतःला विसरलो, आणखीन परब्रह्माशी एकरूप झालो तर तिथे ब्रह्म आहे. म्हणजे त्या सायलेन्स मध्ये जर तुम्ही सगळा तुमचा लय हरवलो, मन बुद्धी चित्त अहंकार या सगळ्याचा जर का लय झाला आणि तो ज्ञानपूर्वक झाला,
नुसता लय झोपेत रोज होतोय, पण तो ज्ञानपूर्वक म्हणजे ते मी आहे ही भावना मागे असताना जर का अशा पद्धतीने गेलो तर म्हणजे तिथे तद्रुपता येते. म्हणजे जागेपणी विचार जागा पाहिजे. अगदी ओके, थँक्यू. आतमध्ये निश्चय लागतो. विचार जागा आला की आपण स्थूलात येतो, पण आतमध्ये पक्का बसलेला निश्चय असला तर सहजता तिथे असते, तिथे आपण सहज पोचू शकतो. ओके, थँक्यू. योजनाताई नमस्कार. नमस्कार. आपण म्हणालात की ब्रह्माच्या अस्तित्वावर किंवा अधिष्ठानावर जग हे भासतं किंवा कारणाशिवाय कार्याला सत्ता नाही. तर त्या संदर्भात मला एक असा प्रश्न विचारायचा आहे मग की सगुण आणि निर्गुण एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असं जर विधान केलं तर ते कसं काय घ्यायचं किंवा ते सत्य कसं काय घ्यायचं, त्याचा अर्थ असं होऊ शकतं का? त्याचा अर्थ आपण जेव्हा काय म्हणूया जगाच्या संदर्भात विचार करतो ना, हा, नाणं एकच असतं ना, हो, त्याला हो, दोन बाजू आहेत. बरोबर. तसं सगुण आणखी निर्गुण एकरूप आहेत, पण त्याचे हे दोन आविष्कार आहेत अशा पद्धतीने घेतलं तर चालेल. आविष्कार, हा हा, म्हणजे जग हा आविष्कार आहे ना निर्गुणाचा. हो हो हो, तर आविष्कार. कारण ब्रह्म कार्य ब्रह्म हे अशा दोन बाजू म्हणता येतील आपल्याला. एकरूपताच आहे तिथे, आणि दोन्ही शेवटी जो मटेरियल आहे तर ते मटेरियल निर्गुण मटेरियल आहे असं घ्या. तशा पद्धतीने तुम्हाला ते बसवून हवं असलं तर. कृष्णाताई, हे आता जे सगुण निर्गुण हा विषय चालला होता, सगुण आणि निर्गुण हे दोन्ही सापेक्ष शब्द असल्यामुळे त्याच्या पलीकडे म्हणजे त्याला ते ज्ञानेश्वरांनी अगुण शब्द वापरले, तो ब्रह्म ना. ते ब्रह्म म्हणजे सगुण पण जरी सगुणाच्या आधारे निर्गुण जरी म्हटलं आणि आपण नेहमी ब्रह्माला निर्गुण असं एक आपल्या भाषेमध्ये ओळखतो, पण ऍक्च्युली ते सगुणही नाही आणि निर्गुणही नाही आणि त्याच्या पलीकडे ते आहे. ऍक्च्युअली त्यामुळे अवगुण पण म्हणता येत नाही, कारण जेव्हा आपण शब्द वापरतो तर तेव्हा तो कशाच्या तरी सापेक्ष असतो. पण आपण व्युत्पत्ती पाहायला गेलो तर निर्गुण मध्ये निर्गता गुण हे येतं, म्हणजे गुण निघून गेलेले आहेत, होते आधी ते गेले आहेत, आणि अगुण म्हणजे मुळातच नव्हते. म्हणजे फक्त सूक्ष्म भेद आहे. म्हणजे फक्त निर्गुण म्हणजे नाही म्हणून अगुण शब्द वापरला, पण कुठलाही शब्द वापरला की तो अडथळाच होतो, तसा तो गुण पण अडथळाच होऊन जातो. होय, थँक्यू. मग गुणातीताच्याही पलीकडे असं म्हणायचं का ते? नाही, गुणातीतच. गुणातीत म्हणजे गुणांच्या पलीकडे. आणि पलीकडे. गुणांच्या पलीकडे काय आहे, गुणांचा आपण मागे टाकलेलं आहे. हो, बरोबर. मागे पडले म्हणजे मग तिथे गुण नाहीत. नाहीच. निष्क्रय गुण्यो भव अर्जुन म्हणून म्हटलेलं आहे ना. म्हणजे अगुण गुणातीत सारखंच. अगुण आणि गुणातीत सारखं थोडक्यात. सारखंच आहे. त्या ठिकाणी मौन आहे. हो. कारण मग काहीच बोलता येत नाही, काहीच डिस्क्राईब करता येत नाही. म्हणून बुद्धीनीच कळणार आणि बुद्धीशिवाय कळणार ह्याचा तिथे अर्थ लागतो. करेक्ट. बुद्धीशिवाय कळणार म्हणण्यापेक्षा बुद्धीशिवाय अनुभव येतो, आणखी बुद्धीने कळतं. तेच, म्हणजे तिथपर्यंत जातो आपण बुद्धीमुळे, आणि पुढे जेव्हा कळतं तेव्हा आपलं मौन होऊन जातं. बुद्धी मागे पडते तेव्हा अनुभव येऊ शकतो. थांबायचं. श्लोक घेऊ. भावी पूर्ण कृपा गुरो मजवरी, प्रार्थित भावे तुला, वारी सर्व अरिष्ट नेउनिलया, समूह जो वाढला, अज्ञानांध जनांची मुक्त करुणी, शांती पदी बैसवी, विनती हीच असे न मागत तुझे, भक्ती तुझी ही हवी. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय श्रीराम. जय श्रीराम.
जय श्रीराम. जय जय रघुवीर